नमस्कार मित्रांनो, 2026 ते 27 मध्ये झालेल्या घरकुल सर्वेमध्ये तुमचे नाव आले आहे का? हे नाव तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवर अवघ्या काही मिनिटात चेक करू शकता. 2025 असो 24 असो कोणत्याही सालामधील तुम्ही हे घरकुल मधील आपले नाव स्वतः घर बसल्या मोबाईलवरून चेक करू शकता. यासाठी कुठे जाण्याची गरज नाही आणि तुमच्या गावची घरकुल यादी मोबाईलवर कशी पाहायची, नाव कसे शोधायचे आणि यादी तुमचे नाव आहे की नाही हे कसे तपासायचे ही संपूर्ण प्रक्रिया आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. त्याकरिता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी माहिती तुमचे नाव शोधण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तसेच आपण चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर मित्रांनो पहा, PMAYG.DORD.GO.in असे लिहून तुम्ही सर्च करा किंवा आवास योजना असे लिहून देखील सर्च केल्यानंतर हा जो पहिला वेबसाईट दिसतोय याच्यावरती तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील दिलेली आहे, त्यातून क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊ शकता. तर मित्रांनो या वेबसाईट पेजवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या गव्हर्नमेंटचा ऑफिशियली पेज ओपन होईल. हा पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही उजव्या साईडला पाहू शकता 3 लाईन दिलेल्या आहेत, त्याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी काही ऑप्शन दाखवलेले आहेत. तर याच्यातून आपल्याला आवाज सॉफ्ट हा जो ऑप्शन दाखवतोय या ऑप्शनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 ऑप्शन दाखवलेले आहेत मित्रांनो. याच्यानंतर आपण या ठिकाणी रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी भरपूर असे ऑप्शन दाखवलेले आहेत, ABCDE. तर या ठिकाणी सर्वात शेवटी पहा एक ऑप्शन आहे येथे एच जो ऑप्शन आहे सोशल ऑडिट रिपोर्ट म्हणून. याच्यातील पहिला नंबर बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. तर या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टेट निवडायचं आहे. आपलं महाराष्ट्र राज्य हे तुम्ही निवड करून घ्या. निवड केल्यानंतर आपला जिल्हा निवडा मित्रांनो. यातून आपला जो जिल्हा आहे त्यातून जिल्हा निवडा. जिल्हा निवडल्यानंतर आता आपल्या या ठिकाणी तालुका निवडायचा आहे. आपला जो तालुका आहे यातून तालुका निवड करून घ्या. त्याच्यानंतर आपलं येथे गाव निवडायचं आहे, कोणतं गाव आहे तालुक्यामधील. गाव निवड करून घेतल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी पहा सिलेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या सालाची यादी घरकुल यादी पाहायची आहे. तर या ठिकाणी सन दाखवलेले आहेत. तर आपण 2025 ते 2026 या ऑप्शनवरती क्लिक करूया. या सालामधील आपल्याला घरकुल लिस्ट पाहायची आहे. त्यानंतर खाली पुन्हा एक ऑप्शन आहे सिलेक्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही भरपूर घरकुल योजनेचे या ठिकाणी स्कीम आहेत. प्रधानमंत्री आवास योजना असेल, ऑल सेंट्रल स्कीम, प्रायमरी ऑल स्टेट शबरी आवास योजना असेल, मुख्यमंत्री आवास योजना ग्रामीण असेल, यूपी मुख्यमंत्री आवास योजना. या ठिकाणी असे भरपूर ऑप्शन आहेत. तर आपण या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवरती क्लिक करूया. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता संपूर्ण आपण या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट केलेले आहे. सर्वात शेवटी आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करावे लागणार आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर आपल्याला ही PDF स्वरूपाची फाईल डाउनलोड करण्यासाठी 2 ऑप्शन दाखवलेले आहेत, डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF. डाउनलोड एक्सेल तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड केला तर तुमच्याकडे PDF वर असेल तर दिसू शकतो, किंवा तुम्ही PDF स्वरूपामध्ये ही फाईल डाउनलोड करून घ्या. डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची फाईल या ठिकाणी डाउनलोड होईल. तर येथून तुम्ही ओपन करून घ्या. ओपन करून घेतल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा सर्व माहिती या ठिकाणी दाखवलेली असणार आहे. तर थोडंसं स्क्रीन मी आडवे करून तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. 2025 ते 2026 मधील ही लिस्ट आहे. तर या ठिकाणी घरकुल मंजूर झालेल्या व्यक्तींची नावे असेल, कोणत्या स्कीमद्वारे आहे ते स्कीम दाखवलेली आहे. तर आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते देखील मिळालेले ते हप्ते देखील या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि अजून किती हप्ते मिळणे बाकी आहे ते देखील या ठिकाणी डिटेल्स स्वरूपामध्ये दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे तुमच्या नावाने घरकुल आले किंवा नाही, ज्यांचे आले असतील किंवा किती हप्ते आलेले आहेत किंवा कोणते हप्ते थकीत आहेत ते सर्व माहिती या ठिकाणी दाखवेल. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या नावाने घरकुल आले आहे किंवा नाही या स्वरूपामध्ये तुम्ही मोबाईलवरती अगदी घर बसल्या चेक करू घेऊ शकता. तर घरकुल यादीमध्ये आपले नाव आले असले तर येथे आपल्याला जे डॉक्युमेंट ग्रामपंचायतमध्ये विचारले असतील ते ग्रामपंचायतमध्ये तुम्ही डॉक्युमेंट सादर करून घ्या आणि तुमच्या घरकुलचा लाभ घ्या. जर तुमच्या या ठिकाणी तर मागच्या वर्षी सर्वे केलेल्या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव आले किंवा नाही हे पाहण्यासाठी आवाज सॉफ्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. पुन्हा तुम्ही खालच्या साईडला जा. खालच्या साईडला या ठिकाणी येस दाखवलेले आहे सोशल ऑडिट रिपोर्ट. यातील पहिला नंबर आहे बेनिफिशियरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन. या ऑप्शनवरती क्लिक करा. येथून पुन्हा सेम प्रोसेस करा मित्रांनो. येथून आपलं राज्य निवडा, जिल्हा निवड करून घ्या. जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर आपले जे गाव आहे ते गाव इथून सिलेक्ट करून घ्या. आणि या ठिकाणी आपल्याला कोणत्या सालाची यादी पाहायची आहे तर मागच्या वर्षी 2025 ते 2026
या वर्षामधील आपण सेल्फ व्हेरिफिकेशन केलेलं होतं घरकुलसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. तर यासाठी आपण हा ऑप्शन निवडलेला आहे. सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर कोणाचे नाव या ठिकाणी आलेले आहेत. जर तुम्ही मागच्या वर्षी सर्वे केलेला असेल तर या ठिकाणी पहा डाटा नॉट फाउंड असं या प्रकारे तुम्हाला पॉपअप SMS दाखवेल या ठिकाणी. म्हणजेच तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन केलेलं आहे घरकुलसाठी ते अद्याप तुमच्या ग्रामपंचायतपर्यंत यादी आलेली नाही. ज्यावेळेस ती यादी येईल ग्रामपंचायतमध्ये तर या ठिकाणी डाटा नॉट फाउंडच्या ठिकाणी मागच्या प्रमाणे आपण पाहिलं होतं त्याप्रमाणे लिस्टमध्ये आपले नाव सर्व दाखवेल मित्रांनो. तर आपल्या घरकुल यादीमध्ये नाव आले असेल तर ग्रामपंचायतमध्ये जाऊन तो यादी क्रमांक दाखवा आणि जे कागदपत्रे तुम्हाला सादर करण्यास सांगतील तर कागदपत्रे सादर करा. अशा प्रकारे तुम्ही घरकुल लाभचा फायदा घेऊ शकता आणि तुम्हाला घरकुलसाठी मिळणारे पैसे हे डायरेक्ट तुमच्या अकाउंट खात्यावरती येणार आहेत. कोणाला ₹1 द्यायची गरज नाही. तर अशा प्रकारे एक महत्त्वाची छोटीशी अपडेट होती मोबाईलवरून घरकुल लिस्ट आपली कशी पाहायची. तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये कोणती समस्या असेल तर नक्की कमेंट करून विचारा. तुमच्या समस्या निराकरण करण्यात येईल. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करत चला. भेटूया पुन्हा नवीन अशा एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.